ज्यावेळेस 2:30चा टाइम दिला त्यावेळेस ते 3ला यायचं काय काम? ही जरी सभा संपली असती त्यांनी महापौर साहेबाला, उपमहापौर साहेबाला, आयुक्ताला विनंती करावी, सभागृहात दुसरी मिटिंग लावा, सगळ्या एचओडीला बोलवा, स्वच्छतावाल्याला, पाणी पुरवठावाल्याला. आमचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तयार आहेत त्यांना उत्तर द्यायला. ते तयार होते ना, सगळे निघून गेले म्हणाले ते. अरे स्वतःच निघून गेले पहिले बाहेर. महापौरच्या भावाने अडकून ठेवलं, बांधून तर ठेवलं नव्हतं ना. सभागृहाच्या मिटिंग सुरुवातीला भाजप पक्षाचे 12 पैकी 6 सन्माननीय सदस्यांच्या सह्या आहेत आणि 11 राष्ट्रवादीच्या सन्माननीय सदस्यापैकी 4 सन्माननीय सदस्यांच्या सह्या आहेत. मग हा कोणच्या सह्या कुणी केल्या हे कॅमेऱ्यामध्ये हे ती पण माहिती मागवा ना त्यांनी. तर त्यांनी सभागृहात 2:15 वाजता यायला पाहिजे होतं. मिटिंगचा टाइम हा काय आज सकाळी किंवा आता नव्हता ठरलेला. हा विषय घेऊ नका. कोणता? स्वीकृत सदस्याचा, विरोधी पक्षनेत्याचा. हा राष्ट्रवादीने त्यांनी आपला अर्ज दिला, भाजपवाल्यांनी पण दिला. त्यांच्यात अंतर्गत वाद आहेत. ते पहिले ते निस्तारा. मला काय म्हणायचंय, चोराच्या उलट्या बोंबा. तुम्हाला जनतेचे प्रश्न सोडवायचे तर सभागृहात बोला ना. आता तुम्ही 5व्यांदा परभणी शहर महानगरपालिकेचं नेतृत्व करत आहात. आज परभणी महापालिकेत भाजप, राष्ट्रवादी व तिसऱ्या आघाडीच्या लोकांनी ज्या प्रकारे गोंधळ घातला व आयुक्ताच्या कॅबिनेटवर त्यांनी घेराव घातला, त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही शहरात, लोकांनी आम्हाला निवडून दिले, 3 महिने झाले महापालिकेत निवडणुका होऊन, तिसरी जी बी मीटिंग आहे, आम्हाला शहराचे मुद्दे मांडायचे आहेत, शहराच्या नागरिकांच्या समस्या सांगायच्या आहेत. आम्हाला मुद्दे मांडण्याच्या आधी 15 मिनिटातच महापौरांनी मीटिंग गुंडाळली. तुम्हाला काय वाटतं याच्यावर? सर्वप्रथम मी आपल्याला सगळ्याला नमस्कार, जय महाराष्ट्र. मी एवढंच आपल्याला सांगू इच्छितो की 5व्यांदा नेतृत्व मी करत नाही, माझी पत्नी करते. हा 5व्यांदा विश्वास परभणीकरांनी जो टाकला त्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे आणि सगळ्यांचे, पक्षाच्या दोन्ही प्रमुख नेत्यांचे आणि परभणीकरांचे खूप खूप आभार मानतो. जो आजचा प्रसंग घडला किंवा कळाला, मी काही सोशल मीडियावर बाईट पाहिल्या, त्याबद्दल बोलायचं म्हणल्यावर सर्वप्रथम मी विरोधकांना एवढंच सांगल की आज जो प्रकार त्यांनी केला अतिशय निंदनीय आहे, निषेध करणारा विषय आहे. कारण की मला एक म्हणायचंय की जेव्हा अजेंडा निघतो महापालिकेचा, तो जीबीचा असो का विशेष समित्याचा असो किंवा जो काही ठराविक असेल स्टँडिंगचा असो किंवा इतर समित्याचा असो, आपण पहिले परभणीकरांना हे सांगा की हा विषय जो आला तो कशामुळे झाला. सत्ताधारी पक्ष जो महाराष्ट्रात आहे, केंद्रात आहे, त्या पक्षाच्या 12 पैकी 11 नगरसेवकांनी 1 वेळा सोडून 2 वेळा स्वतःच्या सह्यानुसार पत्रव्यवहार केला, आयुक्तांना केला, महापौर साहेबांनाही केला की हा विषय घेऊ नका. कोणता? स्वीकृत सदस्याचा, विरोधी पक्षनेत्याचा. हा राष्ट्रवादीने त्यांनी आपला अर्ज दिला, भाजपवाल्यांनी पण दिला. त्यांच्यात अंतर्गत वाद आहेत. ते पहिले ते निस्तारा. आणि ह्या निस्तारण्याकरिता त्यांनी महापौर साहेबाला विनंती केली ती मागच्या मिटिंगला की आम्हाला काही दिवस द्या, आम्ही आमच्यात बसून ठरवू की आमचा हा मार्ग काढू. त्यामुळं माननीय महापौर साहेबांनी एक माणुसकीच्या नात्याने, राजकीय पक्ष बाजूला ठेवून, एक अधिकारी, पीठसीन अधिकारी या नात्याने त्यांनी एक निर्णय घेतला की तुम्हाला काही काळ देतो, काही वेळ देतो, तुम्ही तुमच्या आपसात बसा, तुमच्या स्वीकृत सदस्याचं ठरवा, विरोधी पक्षनेत्याचं ठरवा आणि मग आमच्याकडं तुम्ही रीतसर हे करा. पण असं न काही करता 22 दिवसापासून विषय रेंगाळत राहिला. या परभणीच्या जनतेने जिल्ह्याच्या खासदार साहेबावर, उभाटा या शिवसेना या पक्षावर विश्वास ठेवून, परभणीकरांनी आणि आघाडी मित्रपक्ष काँग्रेसवर विश्वास ठेवून या दोन्ही पक्षांना सत्तेच्या याच्यामध्ये बसवलं आणि परभणीची सेवा करण्याचा मान शिवसेना आणि काँग्रेस या पक्षाला दिला, सर्व सन्माननीय सदस्याला दिला. त्यामुळं इथं महापौर हा शिवसेनेचा बसला आणि उपमहापौर साहेब हे काँग्रेसचे बसले. या मूलभूत गरजा परभणीकरांना देण्यासाठी जे काही समित्या लागतात, मग ती स्टँडिंग असो, पाणी पुरवठा असो, बांधकाम असो, समाज कल्याण असो, विधी असो, शहर सुधारित असो,
या समित्यावर जर सभापती बसले, सदस्य गेले, तर परभणीकरांच्या विकासाबाबतीत, काही निर्णयाबाबतीत, काही चालना गती मिळण्यासाठी ह्या समित्या आवश्यक आहेत. मान्य आहे, त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांचं काही वेगळं रॉकेट सायन्स नाही. त्यांचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला जे मुद्दे मांडायचे होते, परभणी शहराची लोकसंख्या एवढी आहे, एवढ्या लोकसंख्याच्या हिशोबानं जे नगरसेवक नेतृत्व करायला त्या नगरसेवकाची मिटिंग 15 मिनिटात बोलावता तुम्ही. म्हणजे तुम्ही टाइम तरी, कारण मागच्या मीटिंग मध्ये आम्ही पाहिले ते विरोधक जेव्हा प्रश्न विचारू लागले, आम्ही बी त्या मीटिंग मध्ये होतो की पुढच्या मीटिंग मध्ये मुद्दे घेऊ म्हणले. मग आता त्यांना वेळ का दिला नाही? त्याच्यात दुसरं काही रॉकेट नाही. त्यांचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला वेळ द्यायला पाहिजे होता, मग ते वेळ नाही दिल्यामुळे त्यांनी आयुक्ताजवळ हेराव घातला होता, मग त्यांनी दुसरे मुद्दे काढले. वेगवेगळे विषय काढले. कचऱ्याचा संदर्भ असेल, त्यांचा पाण्याची अडचण असेल, तर हा विषय इथं घेता येत नाही. त्यांना जर एवढाच पुळका असेल, त्यांना जर एवढंच जर तळमळीचा विषय असेल, तर त्यांनी सभागृहात 2:15 वाजता यायला पाहिजे होतं. मीटिंगचा टाइम हा काय आज सकाळी किंवा आता नव्हता ठरलेला. 8 दिवसापूर्वी सगळ्या गटनेत्याला, सगळ्या पक्षाच्या प्रमुखांना बोलून ठरवण्यात येत असतो. ज्यावेळेस 2:30चा टाइम दिला, त्यावेळेस ते 3ला यायचं काय काम? 3 वाजता जमजा 2च विषय असतील. 3ला याचं काम त्यांनी आता सांगितलं की महापौराच्या भावांनी आम्हाला महापालिकेत अडकून ठेवलं म्हणे आणि इकडे सभा चालू केली म्हणे. महापौरच्या भावाने अडकून ठेवलं, बांधून तर ठेवलं नव्हतं ना. त्यांना काय, त्यांची लालचा होती का? महापौरच्या भावाचा आणि तिथं जायचा बोलायचा काय संबंध? तुमची समस्या ही महापौर साहेबाजवळ मांडावी लागती, त्यांच्या भावाजवळ थोडीच मांडायची असती. पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्याला मला काय म्हणायचंय, चोराच्या उलट्या बोंबा. तुम्हाला जनतेचे प्रश्न सोडवायचे तर सभागृहात बोला ना. तुम्ही महापौर साहेबाच्या भावाकडे कशाला जाता? आणि महापौर साहेबाच्या भावाचा संबंध काय? मला एक म्हणायचंय परभणीकरांना किंवा या पक्षाच्या सन्माननीय सदस्यांना, आपल्याला जे 15-15 हजार लोकप्रतिनिधीचं तुम्ही लोकप्रतिनिधित्व करता, तर त्या जनतेच्या सोडवण्यासाठी तुमचे, आमचे महापौर, उपमहापौर व सर्व सन्माननीय सदस्य आणि पक्षाचे प्रमुख 2 मोठे नेते परभणीमध्ये सदैव तुमच्यासाठी, शहरासाठी हजर आहेत. तुम्हाला जर एवढंच वाटतंय तर आमचे महापौर सकाळी 8 वाजल्यापासून बाहेर आहेत. आज मला एकही सांगा, विरोधी पक्षाची भूमिका यांनी कोणची निभवली? कधी कोणच्या याच्यासाठी एखादं निवेदन दिलंय? कधी एखादं आंदोलन केलंय? कुठल्याही गोष्टीचा आंदोलनाशी यांचा, जनतेच्या हिताशी काही संबंध नाहीये. यांना यांचे जुन्या कामाचे, जुन्या गोष्टीचे, जुन्या टेंडरचे, जुन्या स्वीकृत सदस्यासाठी काय भेटतंय, काय नाही भेटतंय याची सध्या तळमळ आहे. म्हणून हे तळमळीने विषय पुढे ढकलत म्हणतात. म्हणजे काय उचलचा विषय आहे का सदस्यासाठी घेतलेला? ते त्यांना माहित. ते का पुढे ढकलायचे हेच आम्हाला कळालं नाही अजून. त्यांनी लेखी दिलेत आमच्या जवळ, महापौर साहेबाजवळ स्वतःच्या अक्षरामध्ये त्यांनी दोन्ही पक्षाने हा विषय पुढे घ्या म्हणून लेखी अर्ज केलेले आहेत आणि आयुक्ताला सुद्धा केलेले आहेत. आता दुसरे एक सदस्य डॉक्टर केदार खटिंग यांनी असा आरोप केलाय की महापालिकेत राष्ट्रगीताचा अपमान झाला म्हणे. राष्ट्रगीत न कर, सावधान विश्राम न करता हे चालू करायला, डायरेक्ट बटन दाबले तर राष्ट्रगीत चालू करायला म्हणजे. मागे आज झालं आणि आताही आज झालं म्हणे. याच्याकडे कसं पाहता तुम्ही? मला एवढी खात्री आहे की कुठल्याही या भारत देशात जे कुणी नागरिक असतील किंवा जे कुणी लोकप्रतिनिधी असतील, जे कुणी पदाधिकारी असतील, अशी गोष्ट करणं शक्य नाही. पण डॉक्टर साहेबांनी जर म्हणले तर त्या गोष्टीची शहानिशा होईल. पण मला तरी वाटतंय, कॅमेरे चेक करा म्हणले, सगळं पुरावे, आणि अक्षय देशमुख असं म्हणले मी राजीनामा देतो म्हणे. जाऊ दे, त्याचा राजीनामा किंवा काय आहे ते काहीच बोलू नका. ते काय बोलतात, काय करतात ते आम्हाला सगळं माहित आहे. माझं एवढंच म्हणणं आहे, देशाबद्दल सगळ्यांना अभिमान आहे, स्वाभिमान आहे. आम्ही या देशाचे नागरिक आहेत. मलाही अभिमान आहे, आमच्या सभागृहालाही अभिमान आहे. अशा खोट्या गोष्टीवर यांनी चर्चा न करता विकासाच्या मुद्द्याकडे, विकासाच्या गोष्टी ठेवून वागावं, एवढीच मी त्यांना विनंती करेल आणि सूचना करेल. तुमच्याच प्रभागातल्या दुसरा एक नगरसेवक आहे, त्यांनी एक असा आयुक्तांना सांगितलं म्हणे की पाणी सोडायचं टायमिंग काही नाही म्हणे, आम्ही घरात काम करतो म्हणे, पाण्यासाठी लोक आम्हाला प्रश्न विचारायला म्हणे, कॉल करायलेत म्हणे, आम्ही तुमच्या अधिकाऱ्याला कॉल केला तर ते फोन उचलत नाही म्हणे. तर पाणी उद्या सोडायचं, तुम्ही आज तिचा मेसेज का देत नाही म्हणे, उद्या पाणी येणार आहे, सडनली तुम्ही मेसेज द्यायला म्हणे, आणि पाण्यामध्ये काय पिवळं पाणी यायले म्हणे, काय तुकडे यायलेत म्हणे, असंही आरोप केलाय तुमच्यात प्रभाग 4च्या नगरसेवकांनी. या परभणी शहराला नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राला सध्या जे वादळी वाऱ्याचे जे दिवस आहेत, जे की येऊ नयेत, भर उन्हाळ्यात गारा पडतायत, आजूबाजूच्या जिल्ह्याला पावसाचे जोऱ्याचं वातावरण आहे. आमच्या बहिणीला सांगू इच्छितो व सगळ्या नगरसेवकाला सांगायला मला हरकत नाही, ती बिचारी आमची बहीणच आहे, की
15 दिवसापासून रहाटीचं ट्रान्सफॉर्मर जळालं होतं. काही कारणास्तव MSEBच्या विलंबामुळं परभणी शहराला पाण्याची ट्रान्सफरची अडचणी आल्यामुळं, काही कारणास्तव पाणी हे उशिरा आल्यामुळं, ब्लिचिंग पावडर थोडंसं पडल्यामुळं किंवा जे काही 15 दिवस नळ बंद राहिल्यामुळे चोकअप जे होतात याच्यामध्ये सुरुवातीला थोडासा पिवळसरपणा येतो, हे मी मान्य करतो. पण मांसाचे तुकडे किंवा दुसरं काही हे बिलकुल कदापि परभणी महापालिकेच्या पाणी पुरवठ्याच्या विषयात आलं नाही. यापूर्वी पण एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने खोटी अफवा करून, खोटी माहिती देऊन सोशल मीडियावर एक क्लिप केली होती व्हायरल. पण त्या क्लिपच्या व्हायरल अनुषंगाने आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी, पक्षाच्या म्हणा किंवा महापालिकेच्या सदस्यांनी, महापौर साहेबांनी, उपमहापौर साहेबांनी, सभागृह नेत्यांनी आणि जे काही प्रमुख गटनेत्यांनी चौकशी करून कमिशनरनी त्याचा अहवाल पाणी पुरवठा विभागाकडून मागवला होता. तो एकदम क्लिअर आला. तिथं सगळं निष्पन्न झालं. ही फक्त स्वतःची जाहिरात करण्याचं काम या सत्ताधारी पक्षाचे, भाजपचे पदाधिकारी असो किंवा कुणी असो हे करत आहेत. ठीक आहे, तर त्यांना त्या बदनाम विरोधक करायचंय महापालिकेला बदनाम करायचंय. सर्वसामान्य कुटुंबातले नागरिक, लोकप्रतिनिधी या पदावर बसलेत, त्याच्यामुळे त्यांची पोटदुखी आहे, एवढंच मी सांगू इच्छितो. आता मान्य आहे, पण विरोधकाचं म्हणणं ऐकून का घेतलं नाही पण तुम्ही? जर विरोधकाचं मान्य ऐकून घ्यायचं असं त्यांना वाटत असेल की आम्ही त्यांना टाळत असेल, तर त्यांनी लेखी महापौर साहेबाला विनंती करावं. येणाऱ्या GB मध्ये आपापले प्रश्न द्यावेत. आम्ही त्यांच्यासाठी सक्षम आहोत त्यांचे उत्तर देण्याकरिता आणि परभणीकरांचे प्रश्न मार्गी लावण्याकरता. परभणी महापालिकेचे शिवसेना व काँग्रेस हे पक्ष उभाटा हे सक्षम आहे, हे मी सांगायला हरकत नाही. आता तुम्हाला वाटत नाही का ही जी आज कृती झाली ही लोकशाहीच्या विरोधातली कृती झाली? 1% मला वाटत नाही, बिलकुल वाटत नाही. लोकशाहीमध्ये सदस्यांना अधिकार दिलेला आहे मत मांडण्याचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे सगळ्याला, आपले आपले मत मांडायचा. कोण नाही म्हणते? तुम्ही ही जरी सभा संपली असती, त्यांनी महापौर साहेबाला, उपमहापौर साहेबाला, आयुक्ताला विनंती करावी, सभागृहात दुसरी मीटिंग लावा, सगळ्या HODला बोलवा, स्वच्छतावाल्याला, पाणी पुरवठावाल्याला. आमचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तयार आहेत त्यांना उत्तर द्यायला. ते तयार होते ना, सगळे निघून गेले म्हणाले ते. अरे स्वतःच निघून गेले पहिले बाहेर. त्यांना काय गरज होती कमिशनर साहेबाकडे? त्यांनी थांबू नये म्हणले असते की महापौर साहेब आपल्याला स्वच्छतावर बोलायचंय, पाणी पुरवठ्यावर बोलायचंय. आमचे महापौर सक्षम आहेत, उपमहापौर सक्षम आहेत, सर्व सन्माननीय सदस्य तयार आहेत या गोष्टीला फेस करायला. आम्ही परभणीकरांना सेवा द्यायला कुठेही कमी पडणार नाही, याची मी गवाही देतो, पक्षाचा पदाधिकारी म्हणून आणि एक नागरिक म्हणून. सध्या सिंपल गोष्ट आहे, विरोधकाचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला आमचे प्रश्न व आम्हाला बोलण्याचा वेळ का दिला नाही? मी माझ्या पक्षाच्या वतीने एवढाच खुलासा करेल की भाजप पक्षाचे पदाधिकारी असो किंवा सन्मान्य सदस्य असो किंवा राष्ट्रवादी पक्षाचे सन्मान्य सदस्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी नगर सचिव विभागात जे रजिस्टर असते सह्यांचं, ते आपण स्वतःच्या डोळ्यांनी पहिले तपासावं. आपल्या पक्षाचे 4 सदस्य राष्ट्रवादीचे आणि भाजप पक्षाचे 4 सन्मान्य सदस्यांच्या सह्या आहेत. त्यांनी चुकीची दिशाभूल करतायत की आम्हाला सभागृहात बोलण्याची संधी दिली नाही किंवा आम्हाला सभागृहात येण्याची संधी दिली नाही. सभागृहाच्या मीटिंग सुरुवातीला भाजप पक्षाचे 12 पैकी 6 सन्मान्य सदस्यांच्या सह्या आहेत आणि 11 राष्ट्रवादीच्या सन्मान्य सदस्यापैकी 4 सन्मान्य सदस्यांच्या सह्या आहेत. मग हा कोणत्या सह्या कुणी केल्या हे कॅमेऱ्यामध्ये हे ती पण माहिती मागवा ना. त्यांनी परभणीकरांना दिशाभूल करण्याचं काम फक्त आणि फक्त शिवसेना आणि काँग्रेस ही सत्तेत आल्यामुळं त्यांना त्रास होत आहे. याच्या मागचं कारण आपण पत्रकार बंधूंनी आणि परभणीच्या नागरिकांनी स्वतःहून शोधावं. तुम्ही जर सांगायला जात्या मग तुम्ही त्यांना फेस का केलं नाही? एवढं भानगड झालं नसेल तुम्ही त्यांना फेस केलं असतं तर. जर फेस करायची वेळ होती तर त्यांनी विनंती करायला पाहिजे होती महापौर साहेबाला की महापौर साहेब आम्हाला यायला उशीर झालाय, किंवा एखादा कॉल करायचा असता की महापौर साहेब आम्ही थोडा या कामात अडकलेलो आहोत, आम्ही यायलोत, आपल्याला या स्वच्छतावर पाणी पुरवठ्यावर बोलायचं आहे. मला निश्चित खात्री आहे महापौर साहेबही थांबले असते, उपनेते उपाध्यक्ष आमचे उपमहापौर साहेबही थांबले असते, सभागृह नेते आणि सर्व पक्षाचे, काँग्रेसचे गटनेते, शिवसेनेचे गटनेते आणि आयुक्तही थांबले असते. 2च शब्दात सांगायचं म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना जे काही स्थान मिळत आहे हे फक्त सत्ताधारी आणि प्रस्थापित लोकांचे पोटदुखीचं कारण आहे. मी एवढंच सांगल. प्रस्थापित म्हणजे कोण? एक्झाम्पल ते तुम्ही तपासून घ्या ना. परभणीकरांनी तपासले, त्यांनी त्यांची जागा दाखवली प्रस्थापितांना. सर्वसामान्य कुटुंबातल्याच लोकांना जनतेने निवडून दिलं,
सर्वसामान्यच कुटुंबातल्या सर्व गोष्टींच्या याच्यामध्ये जे जनतेची 24 तास सेवा करतात अशाच लोकांना पदावर बसवलंय. आणि बाकीचे जे सभापती आहेत किंवा ज्या ज्या समितीवर जे सदस्य जाणार आहेत ते निश्चित शिवसेना पक्षाचे खासदार, आमदार आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेत्यांनी सर्वसामान्य कुटुंबातल्याच लोकांना समितीवर नाही दादा, पाठवण्याची तुम्ही सर्वसामान्य सांगायला तुम्ही रोखठोक बोलता. तुम्ही सांगितले प्रस्थापित घरी बसवलेले असे कोण होते विरोधकाचे नाव तर सांगा तुम्ही फक्त. मी सांगण्यापेक्षा माझ्यापेक्षा पत्रकार बांधव हुशार आहेत, परभणीतले नागरिक हुशार आहेत आणि जनता मतदार हुशार आहे. मी काय बोलायची गरज आहे? खोटं बोलून आणणारे प्रस्थापित घरी बसलेत. हीच इथं भानगड नाही झाली, जिल्हा परिषदला बी हीच भानगड झाली की सर्वसामान्य कुटुंबातल्याच लोकांना न्याय मिळाला. मग कुणालाही मिळो, आपण नाव घ्यायची गरज नाही. परभणीची जनता फार सुदान सज्ञान आहे म्हणून. नाही परपंचाचा कळत नाही. तुम्ही स्पेसिफिक नाव घेतलं म्हणजे त्याला कळून चुकन. नाही, कसं आहे, नाव घेतल्याने माणसं मोठे होतात. ते मोठे नाहीत का? मग प्रस्थापित आहेत, मोठे नाहीत का? मोठे आहेत ना. आम्ही कशाला नाव घ्यावं? परभणीच्या लोकांनी त्यांना जागा देऊन त्यांचीच बरोबर हे केलेलं आहे. मी सातत्याने 20 वर्षापासून लोकप्रतिनिधी होतो, सध्या पण आहे बँकेवर. माझी एकच माझ्या सहकारी असो किंवा विरोधी पक्षाच्या सर्व सन्मान्य सदस्याला विनंती राहील की सगळ्यांच्या माय बहिणी आपल्या आहेत, सभागृह आपला आहे, पदाधिकारी आपले आहेत. ठीक आहे, राजकीय वैर असू शकते. फक्त माझी सर्व सन्मान्य सदस्याला इथून पुढेही विनंती राहील की कुणी अरेरावी भाषा किंवा खालच्या लेवलची भाषा सभागृहात करू नये, एवढी मी माझ्या एक हक्कानी भावाच्या नात्याने आणि मित्राच्या नात्याने विनंती करतो.